मुखेड तालुक्यातील चांडोळा बोरगाव रोडवर दुचाकी आणि ट्रॅक्टरचा अपघात झालाय। या अपघातात एका विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झालाय तर दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत। 3 विद्यार्थी मित्र कम्प्युटर क्लासेसला जात असताना हा अपघात झालाय। नांदेडमध्ये आज सलग दुसऱ्या दिवशी वादळी वाऱ्यासहित गारपीट झाली आहे। उमरी तालुक्यातील कुदळा भागात आज गारपीट झाली आहे। काल हिमायतनगर आणि भोकर तालुक्यात गारपीट झाली होती। नांदेडमध्ये वादळी वाऱ्यासहित झालेल्या गारपिटीमुळे शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। हाताशी आलेलं ज्वारीचं पीक वादळी वाऱ्याने भुईसपाट झाले तर केळीच्या बागांना देखील वादळी वाऱ्याचा मोठा फटका बसलाय। या पावसात वाळवत ठेवलेली हळद भिजून शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले। नांदेड जिल्ह्यातील किनवटसह माहूर तालुक्यात करडईचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते। मात्र आता या काटेरी पीक असलेल्या करडईला काढणीसाठी मजूर मिळेनासे झाल्याने शेतकरी हवालदिल झालाय। त्यामुळे एकेकाळी मराठवाड्यात सर्वाधिक पेरणी क्षेत्र असलेली करडई आता केवळ दुर्गम भागातच पिकवल्या जाते। शेतकऱ्यांबद्दल बेजबाबदार विधान करणाऱ्या कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचं मंत्रिपद काढा अशी मागणी शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी केली आहे। ते नांदेडमध्ये पत्रकारांशी बोलत होते। माणिकराव कोकाटे हे मंत्री अत्यंत बेजबाबदार आहेत। खरं तर अजितदादांनी त्यांना समज दिलेली आहे, त्याच्याऐवजी त्यांना मंत्रिमंडळातून काढूनच टाकला पाहिजे। नांदेडच्या बिलोली तालुक्यातील रामतीर्थ गावात रामनवमी निमित्त कुस्ती स्पर्धा घेण्यात आल्या। कुस्त्यांचे सामने आणि डावपेच पाहण्यासाठी पंचक्रोशीतील नागरिकांनी गर्दी केली तर जिल्हाभरातील नामवंत पैलवान स्पर्धेत सहभागी झाले होते।